सन 2014 मध्ये शरद पवार यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. त्यानंतरही अनेक वर्षे भाजपाला पाठिंबा देण्यासंदर्भात तळ्यात मळ्यात भूमिका होती. अखेर मी अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही सध्या राष्ट्रवादी पक्ष म्हणून राजकीयदृष्ट्या भाजपसोबत आहोत. आम्ही भाजपसोबत लग्न केले नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे नर्हे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित 8व्या युवा संसदेमध्ये दुसरा संसद कट्टा अंतर्गत विशेष मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी छगन भुजबळ यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्या राजकारणाचा पट विद्यार्थ्यांसमोर उलगडला. इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यावेळी उपस्थित होते. छगन भुजबळ म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारामुळे मी सर्वसामान्य भाजी विक्रेत्याचा राज्याचा उपमुख्यमंत्री होऊ शकलो. त्यानंतर मंडल आयोगाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेसंदर्भात त्यांच्याशी वैचारिक मतभेद झाल्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडलो. मी जर शिवसेनेतून बाहेर पडलो नसतो तर त्याच वेळी राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो. तसेच काँग्रेसमध्ये राहून काम केले असते आणि शरद पवार यांच्यासोबत जाऊन राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला नसता तर त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्री होण्याची मला संधी होती. परंतु ओबीसीच्या लढ्यासाठी मुख्यमंत्री होण्याच्या 2 संधी सोडून दिल्या. माझ्यासाठी पद महत्त्वाचे नाही तर ओबीसींचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यासाठी मी आजही पद नसताना लढत राहणार आहे. शरद पवारांना सोडावं असं काय मी पण म्हणत नव्हतो, पण हे आहे की अजितदादांनीच सांगितलं, अजित पवारांनी, की पवारसाहेबसुद्धा जे सातत्यानं मोदी साहेबांबरोबर चर्चा करत होते. मी त्यावेळेला मोदी साहेबांच्या विरुद्ध वाटेल तशी भाषणं करत होतो. इकडे ते बोलत होते. ते 2014 साली मला तुम्ही सांगा, BJPने शिवसेनेला सोडलं निवडणुकीच्या वेळेला. ते या बोलीवर सोडलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काँग्रेस पक्षाला सोडायचं, कारण ते दोघे एकत्र होते, आम्ही दोघे एकत्र होतो. त्यांनी ते सांगितल्याबरोबर आमच्या लोकांनी सांगितलं हो, आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडल्याबरोबर आम्ही 1 तासामध्ये जाहीर केलं की आम्ही काँग्रेसला सोडलं. आणि त्यावेळेला माहिती मग सरकार गेलं आणि राष्ट्रपती राजवट थोड्या दिवसाकरता लागले आणि 4 पक्ष लढले. आणि त्यावेळेला मतदानाच्या दिवशीसुद्धा ठरलं की जर शॉर्टेज म्हणजे आम्हाला पूर्णपणे जर आम्हाला मताधिक्य नाही मिळालं तर आम्हाला राष्ट्रवादीनं पाठिंबा द्यायचा बाहेरून. तर 11 वाजता आम्ही जाहीर केलं BJPला पाठिंबा, बाहेरून पाठिंबा. प्रफुल्ल पटेलांनी अशा वेळी बरोबर प्रफुल्ल पटेल कसे येतात हेच मला कळत नाही. मग तरीसुद्धा मला तुम्ही प्रश्न विचारतात की असं काय झालं आणि तसं काय. आणि ते पुढे मग 2017ला सुद्धा झालं, 19च्या निवडणुकीच्या अगोदर सुद्धा झालं, 19च्या निवडणुकीच्या नंतर सुद्धा झालं. काय करणार. आणि मग शेवटी 54 लोकांनी सह्या केल्या होत्या. आता जे त्यांच्याबरोबर आहेत पवारसाहेबांबरोबर त्या आमदारांनी सुद्धा की आपण सत्तेत सामील होऊया. आणि आता मग मी पण म्हटलं चला आता हे सारखं जे आहे तळ्यात मळ्यात करण्याऐवजी आता काय निर्णय घ्यायचा तो घ्या चला हॅलो. म्हणजे ह्या मुलांच्या भाषेमध्ये शरद पवार भाजपला आय लव्ह यू म्हणत होते पण लग्न करायला तयार होत नव्हते. अरे बाबा, आम्ही तरी कुठे लग्न केलेलं आहे. पण तुम्ही मग शरद, आम्ही फक्त त्यांच्या बरोबर आहे काय. समजलं ना काय म्हणायचं.